हॅलो गाईज, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि सकाळी मस्त लवकर उठलो 8-9च्या आसपास, कारण एक जरा आमच्या चाळीची जरा सोसायटीची मीटिंग होती, त्यामुळे मी उठलो आणि स्कायू लेट उठला. आता स्कायू बघ, गुड मॉर्निंग. अरे रेडी झालो. आता आम्ही चाललोय दादरला गणपतीची शॉपिंग करायला. आता गणपती किती गुरुवारी येतात ना? सॅटर्डे. अच्छा, शनिवारी. हां, तर ते आता नंतर मग मला वेळ नाही आहे, तर हिला म्हटलं आता ह्या संडेला आपण जाऊ, जरा गणपतीची शॉपिंग करू दादरला. तर आता आम्ही तिघं पण निघालो आहे. आधी ठरलेलं स्कायूला नाही घेऊन जायचं, पण नंतर तो खूप असं वाटलं की नको राहू द्या, घरी इथे राहतोय, खूप बोरिंग होऊन जातो, म्हटलं घेऊन जाऊया. तर चला आता चाललो आहे गणपतीची शॉपिंग करायला. दादरला कुठे कुठे काय अवेलेबल आहे, थोडं शूट करायला जमेल तर मी नक्की करेन. ओके, तर चला स्टे ट्यून. ओके, बाय. रिक्षापासून सुरुवात आहे. रिक्षापासून चला स्टे ट्यून. स्कायू आणि याचा फेवरेट आणि डॅडीचा फेवरेट स्कायू. चला या. समोर मला कोणत्या बोलतेस मला कळत नाही. पण चांगले ते एवढं ह्याच्यात आधी नाही. कोणते घेणार ते सांग. वाले आपलं कोणतं आहे? ग्रीन आहे. ग्रीन किती? 1800. पण ते पूर्ण आहे. ते बघ ना, हा वाला पूर्ण आहे. हॅलो गाईस, तर आम्ही गेलेलो दादरला शॉपिंगला. खूप म्हणजे खूप गर्दी. तुम्ही आधी बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. इतकी गर्दी की विचारून सोय नाही. आणि त्याच्यात स्कायला घेऊन गेलो आणि खूप म्हणजे खूप गर्दी आणि एकही हॉटेल खाली नाही. जितके हॉटेल, ज्यूस सेंटर सगळेच्या सगळे फुल. म्हणजे लिटरली वेटिंग लिस्ट. छोट्या छोट्या ह्याला पण जिथे म्हणजे आम्ही खूप वेळा म्हणजे दादरला गेलो आहे नॉर्मलसुद्धा, आणि ज्या हॉटेल किंवा ज्यूस सेंटरमध्ये कोण बसलेलं देखील नसतं कधी, ते पण आज पूर्ण पॅक. आणि होपफुली आम्ही जायच्या आधी जोगेश्वरी स्टेशनला मी सुवर्णाला बोललेलो की हे करूया, नाश्ता करूया. ओके, हां, दाखवलंच आहे. तर मी म्हणून आम्ही नाश्ता केला, म्हणून आम्हाला जमलं. आणि स्कायूने सुद्धा भरपेट नाश्ता सकाळी केला होता. त्यामुळे तिथे गेल्यावरती मग त्याला 2-3दा विचारलं की भूक लागली, तर त्याला हां मग त्याला आम्ही मग आता देणार कुठे, तसं त्याचा आम्ही कॅरी केलेला डाळ खिचडी, बट बसवून देणार कुठे, तर मग तेवढ्यात तिथे बनाना घेतले आणि त्याच्यात त्याने बनाना खाल्ला आणि लस्सी पियाला बनाना खाल्ला, हे सगळं केलं. आणि मग नंतर म्हटलं चल, सुवर्णाला म्हटलं येतोयच तेव्हा आपण आल्यावरती कुठेतरी बसू अंधेरी साईडला कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये, आणि मग त्याला तिथे भरू आणि येऊ. असं खूप गर्दी, मजा आली. म्हणजे आम्हाला मनासारखं भेटलं. मनासारखं भेटलं. जे आम्हाला गणपतीचं बॅकग्राऊंड आणि ते सगळं घ्यायचं होतं, जे गोष्टी हव्या होत्या त्या भेटल्या आणि खूप चांगल्या. दरवेळी युनिक गोष्टी येतात तिकडे. त्यामुळे गणपती येतो माझ्या घरी, येत नाही. गणपती येतो सुवर्णाच्या घरी. ओके, कांदिवलीला. तर दरवर्षी माझी तिकडे एकदम वेगळी अशी गणपतीची सजावट मी करतो, पण ह्यावेळी मला वेळ मिळालाच नाही. म्हणजे ऑलमोस्ट 1-2 महिना आधीपासून मी गणपतीचं डेकोरेशन करायला घेतो, बट ह्यावेळी मला वेळ नाही मिळाला ह्यावेळी, कारण खूप म्हणजे सुट्ट्या पण आहेत माझ्या, पण त्या ठेवलेत प्लॅन करून मी थोड्याशा, त्यामुळे नाही करता आलं काही. तर बघू, आता आज जे शॉपिंग केली त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी बनवावं लागेल. म्हणजे असं थोडीफार कल्पना आहे डोक्यामध्ये. गणेशोत्सवात तुम्हाला बघायला मिळेलच सजावट. तर आलो आम्ही
दुपारी आलो आणि स्कायू आल्या लगेच झोपला. नाही त्याला मी भरवलं दाल खिचडी नाही पहिला फ्रेश कारण मी नव्हतो घरी. मी पटकन माझ्या मित्राचा कॉल आला तर मी त्याला भेटायला अर्जंटली गेलो आणि मी नंतर अर्ध्या पाऊण तासाने घरी आलो. मी घरी येऊन सामान सगळं दोघांना सोडलं आणि तशीच बाईक घेऊन दुसरीकडे गेलो. पण त्याने नंतर खाल्लं इकडे दाल खिचडी खाल्लं. अच्छा त्याच्यानंतर बरं मी आलो तेव्हा स्कायू झोपलेला. मग त्याच्याबरोबर मी सुद्धा थोडा फ्रेश होऊन झोपलो आणि आता उठलो. आता सुवर्ण म्हणते आता जेवायचं नाही. मोठा प्रश्न जेवायचं काय. तर मी म्हटलं हा उद्या आमच्या एरियामध्ये पाणी नाहीये. तर म्हणजे जोगेश्वरी पूर्व के ईस्ट वॉर्ड त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की हा उद्या पाणी येणार नाहीये पूर्ण विभागात ह्या जोगेश्वरी ईस्ट पूर्व विभागात. तर मग मी म्हटलेलं एक काम कर मग भांडी घासा परत त्याच्यापेक्षा आपण एक जाऊन हलकासा काहीतरी खाऊ. ओके तरी म्हणाले खूप दिवस खाल्ला नाही पाणीपुरी खायची. तर म्हटलं चल मी पण नाही खाल्ली तर आता जाऊन पाणीपुरी खाऊ आज. म्हणजे तेच जेवण झालं. स्कायूसाठी खाईलच तो तसं. तर मग आता निघालो आम्ही मजासवाडीमध्ये पाणीपुरी खायला. ओके तिथे खाऊ पाणीपुरी रगडापुरी दही चाट येते. ओके चला स्टे ट्यून. ओके बाय. आहे का तू काय घेते. दाखव कुठे रक्त कुठे येते दाखव. नाही कुठली पाणीपुरी पाणीपुरी खातो बोलतो. हा देतो तुला थांबते बडे देणार होता आम्ही. मम्मा इथे लाईन मध्ये आहे ना थांब देतो. चांगलं आहे क्वांटिटी चांगली आली हा. स्कायू तुला पुरी घे. स्कायूला दे स्कायूला पाहिजे. स्कायूला दे स्कायूला हा दे. कशी टेस्ट आहे. सर नेहमीच आहे. आपण आलो आम्ही पाणीपुरी खायला आणि सगळ्या भाज्या इथे घेत बसले. कंटाळलो आम्ही. खायला आलो आहे. स्कायूला रवा हॅलो एव्हरीवन. तर आता झाली रात्र आणि स्कायू पण बघा. हा स्कायू आता आहे ना नजर काढत होता. डॅडीची नजर काढ. हे बघ हे बघा नजर कसा काढतो. नजर काढ इथे डॅडीची. नजर काढताय तर मम्मा अशी त्याची उतरून काढत जातो नजर सगळ्यांची. आता ह्या डोराची पण नजर काढेल थोड्या वेळाने मग अशी आणि मग माझ्याकडे आला नजर काढतो. नजर कसं काढतो अशी काढतात. डोराची काढ डोराची काढ. नजर काढ नजर काढ. खायला नाही द्यायचं नजर काढ. जे आपण करतो तसा तो पडला. अच्छा तसा तो करायला बघतो. हा आणि सुवर्णा बघा मोबाईल मध्ये आता मोबाईल बघताय सगळे. हा तर मम्माची नजर काढायला लाईन मध्ये आज सगळे नजर काढायला. हा स्वतःची पण नजर काढतोय. काय म्हणायचं या मुला स्वतःची पण नजर काढतोय. आता तो म्हणजे त्याला एक शिकवलंय की दर दिवशी तो रात्री झोपायच्या आधी आतमध्ये देवाच्या पाया पडतो. देवाऱ्यात जाऊन मम्मीच्या पाया पडतो माझ्या पाया पडतो आणि नंतर स्वतःच्या पाया पडतो. हा
असं नाही तर तो सगळ्यांच्या इवन तो सुवर्णाच्या म्हणजे घरी गेला ना त्याच्या आजोळी कांदिवलीला, तरी तो सगळ्यांच्या पाया पडतो. A to Z घरात जेवढे असणार त्यांच्या मोठे असणार त्यांच्या पाया पडेल आणि एकदम सगळं झालं की लास्टला स्वतःच्या पाया पडतो. पण दर दिवशी पडतो, रात्री दर दिवशी झोपताना पडतो. मग त्याला आपण गॉड ब्लेस यू बोललं तर तेव्हाच तो हे करतो. मग ते बोलायचं नाही तर मग तो थांबतो तिथे पाया पडून. मग आपण बोलायचं गॉड ब्लेस यू, मग तेव्हा तो दुसरीकडे जातो पाया पडायला. असं स्काय आहे. जी चांगली सवय लावली त्याला, मग तो ती डेली फॉलो करतो असं आहे. तर चला आता थोडा वेळ आता झोपू, आज खूप दमलो. हॅलो, तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, चला गुड नाईट एव्हरीवन. उद्या सकाळी नवीन परत भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. ओके, चला बाय.